17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर बोलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. माझी खिल्ली उडवली गेली. म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं, त्याचं काय झालं? खऱ्या अर्थानं हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय. मी त्यानंतर ही तक्रार नाही केली की मी नाशिक दत्तक घेतलं. 2017 साली आणि 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो. 2च वर्ष मला मिळाले, पण याची तक्रार मी केली नाही, कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत. विरोधी पक्ष नेता म्हणून देखील जेव्हा कोविडचा काळ होता, त्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे हे उबाठाचे, मनसेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते, त्यावेळी या नाशिकमध्ये हा देवाभाऊ आला होता आणि या ठिकाणच्या प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये आणि आयसीयू पर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा नाशिकला आले? मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो, पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं. अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत आणि म्हणून काळजी करू नका. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजही मी तुम्हाला सांगतो, नाशिकशी माझं नातं तेच आहे. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. या नाशिकची जबाबदारी आम्ही घेतली आहे. नाशिककरांनी तुम्हालाही सत्ता दिली होती, त्यावेळी तुम्ही काहीच केलं नाही. मी आजही सांगतो, ज्यावेळी कुंभमेळ्याची वेळ आली, कुंभमेळ्याच्या वेळी यांनी हात वर केले, काही करता येणार नाही म्हणून सांगितलं. आमच्याकडे वेळ कमी होता, पण गिरीश भाऊंनी आम्ही या ठिकाणी त्याही 2015च्या कुंभमेळ्यामध्ये यांनी सांगितलं महानगरपालिका 1 पैसा देणार नाही. म्हटलं काही हरकत नाही, सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने देईन. सगळा पैसा त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं दिला आणि कुंभमेळा निर्विघ्न पार पडला. ईश्वराच्या कृपेने 2015चा कुंभमेळ्याच्या इतिहासातला एकमेव कुंभमेळा आहे ज्याच्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. अतिशय सेफ असा कुंभमेळा त्यावेळी आपण पार